मंडळी, स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सातत्याने हे 5वं वर्ष आहे आणि जितकी वर्ष मी रेड कार्पेट कव्हर करते ना, मला नेहमी स्टायलिंग गोल्स जिच्याकडनं मिळतात ती म्हणजे माधवी निमकर. आणि ती जेव्हा रेड कार्पेटवर वॉक करते तेव्हा अशा सगळ्यांच्या नजरा हलतात आणि काय यावर्षी स्टायलिंग असेल. मला नेहमी प्रश्न पडायचा की माधवी यावर्षी काय स्टायलिंग करेल. खूप स्वागत तुझं. कशी आहेस? थँक्यू. मस्त. तू कशी आहेस? ॲज युजल नेहमीप्रमाणे तुझा नेहमीच एक टच असतो, माधवीचा टच रेड कार्पेटवर कॅरी करताना. यावर्षी काय सिम्पल एलिगंट पण खूप सुंदर. तुला एक सांगू का गंमत काय झाली आहे? काल मला कळलेलं आहे की माझ्या डिझायनरचा काहीतरी मेजर इश्यू झाला, सो त्याच्यामुळे ते जमणार नाही आहे तिला करायला. आणि हे मला काल कळलं आहे. सो माझी एवढी धावपळ म्हणण्यापेक्षा हक्काच्या मैत्रिणी भेटल्या असं झालं मला. रिद्धी सिद्धी डिझाईन्सची अंजली ती मला म्हणाली टेन्शन नको घेऊ, होईल सगळं नीट, मी करून देते. परत सोराया ज्वेल्सची जिग्नेशा, जिची सगळी ज्वेलरी मी आत्ता वेअर केली आहे, ती मला टेन्शन नको घेऊ ताई, करू आपण, फक्त मला फोटो पाठव कशा पद्धतीचा ड्रेस आहे. म्हणजे माझं असं झालं होतं की हे काल खरं तर काहीच ठरलं नव्हतं. म्हणजे हे बघ ना, तरी ट्विस्ट तिने खूप छान दिला ड्रेसमध्ये. सो खूप सुंदर. आणि माझं असं झालं की अचानक हे सगळं होणार आहे, काय होणार आहे माहीत नाही आहे, पण जे आउटकम आलं ते हे असं आलेलं आहे. आणि हे 5वं वर्ष आहे रेड कार्पेटवर आपण भेटतोय, गप्पा मारतोय, पण दरवेळी काहीतरी वेगळं. आणि यंदा आपण केक कापून सेलिब्रेट केला आहे. किती भारी वाटतं की आपण इतक्या मस्त फॅमिलीचा भाग आहोत. आणि आता मालिका जरी संपली असली ना, तरी पण प्रेक्षक आपल्याला त्या नावाने ओळखतात आणि अजूनही परिवारात बोलवलं जातं. बरोबर. खरं तर कुठल्याही परिवाराचा इतकी वर्ष सातत्याने भाग असणं, मला असं वाटतं ह्याचं श्रेय ज्या परिवाराने आपल्याला आपलंसं केलेलं आहे त्या परिवाराला श्रेय जातं. म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीला हे श्रेय जातं की त्यांनी असं कधीच जाणवू दिलं नाही 5 वर्ष झाली आहेत किंवा तुझी सिरियल वाइंडअप झाली आहे, तू आमच्या परिवाराचा भाग नाहीस बरं का, असं जराही जाणवू न देता तोच हक्क, तोच रिस्पेक्ट, तोच मान सन्मान, तीच आपुलकी, तोच जिव्हाळा आजही त्यांनी कायम ठेवला. म्हणजे हे खरंच या वाहिनीचं खूप मोठं मन आहे. थँक्स टू सतीश राजवाडे सर की त्यांनी हा त्यांच्या मनाचा खूप मोठेपणा झाला की वाहिनी त्यांना असं वाटतं की अरे सगळे कलाकार, रसिक, प्रेक्षक की त्यांच्यामुळे ही वाहिनी, मी तर म्हणेन की नाही, जो करता करविता जो त्याचा होल्ड असतो वाहिनीवरती म्हणा किंवा ज्या घरावरती आपण जे आपलं घर परिवार म्हणतो, तो होल्ड जर इतका भरगच्च असेल, भरभक्कम असेल, तर मला असं वाटतं की आपल्या परिवारातली माणसं कुठेच जाऊ शकणार नाहीत. तेवढी त्या प्रेमामध्ये ताकद असली पाहिजे, तेवढी त्या जिव्हाळ्यामध्ये ताकद असली पाहिजे. मला असं वाटतं की या वाहिनीमध्ये तेवढी ताकद आहे की आम्हा सगळ्यांना त्यांनी जोडून ठेवलेलं आहे. आणि जायचा विचारही आम्ही करू शकत नाही, कारण की आम्ही लांब गेलो आहे असं ते जाणवूच देत नाही. नाही वाटत नाही की मालिका खरं संपली आहे का, असं वाटतं अजून सुरू आहे. आणि परिवार काय असतो हे इथे आल्यावर कळतं. जसंच रुबेनही मोठा झाला आहे आता आणि रुबेनलाही कळतं की मम्मा तू पुरस्कार सोहळ्याला जातेस, काय घालणार आहेस, त्याचे इनपुट्स काय? काही नाही, तो खूप छान. म्हणजे मला असं वाटायचं की अरे मी वेस्टर्न कपडे घातल्यावर तो काय रिॲक्ट होईल, पण त्याला आवडतं, जे मी घालेल ते आवडतं. आणि साडी नेसले तरी आवडतं, वेस्टर्न काही घातलं तरी आवडतं. म्हणजे त्या ओकेजनला ते घातलं तर आवडतं. म्हणजे अगदीच अतिशयोक्ती होणार नाही. समजा आम्ही कुठे बाहेर गेलो आहे, फिरायला गेलो, तिथे स्विमिंग पूल असेल तर त्या पद्धतीने तसे कॉस्ट्युम्स आउटफिट घातलेले त्याला चालतात. आणि तो विचारतो सुद्धा, आई तू हे का नाही घालत आहेस, इथे कशाला हे घालते, आपण सीवर आलो आहे ना किंवा आपण स्विमिंग पूलवर आलो आहे ना. सो मला असं वाटतं की ही जनरेशनच वेगळी आहे. आपल्या आईवडिलांना त्या ट्रेंडनुसार एक्सेप्ट करणारी आहेत, त्याचा कुठेतरी नक्कीच फायदा होतो. पुन्हा एकदा बघायला आवडेल स्टार प्रवाह परिवारात. सो लेट्स सी. थँक्यू सो मच आणि ऑल. बरं झालं तू विचारलं नाहीस काय आहे पुढे म्हणून, कारण की सगळ्यांना मी सांगितलं नाही आत्ता काही सांगणार नाही आहे, पण नक्कीच या सोहळ्यामध्ये नक्कीच छान काहीतरी आहे जे त्यांना बघायला मिळणार आहे. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.